नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 50 प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, दिनमणी या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? दिनमणी या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे सूर्य। दिनमणी म्हणजे काय? सूर्य। पुढे पहा, भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण? भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण? योग्य उत्तर आहे H.J. कानिया। H.J. कानिया। पुढे पहा, प्रसिद्ध सांभर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सांभर सरोवर। योग्य उत्तर आहे राजस्थान। सांभर सरोवर राजस्थान या राज्यामध्ये आहे। घोडा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, वारू, अश्व, तुरग यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, वारू म्हणजे घोडा, बरोबर आहे। अश्व म्हणजे घोडा, बरोबर आहे। तुरग म्हणजे घोडा, बरोबर आहे। तीनही पर्याय घोडा या शब्दाला समानार्थी आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, लिहून ठेवा, घोडा म्हणजे वारू म्हणजेच अश्व म्हणजेच तुरग। पुढे पहा, उद्देश पत्रिका पंडित नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडली? उद्देश पत्रिका पंडित नेहरू यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडली? योग्य उत्तर आहे 1946। 1946। पुढे पहा, दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? तर मॅडम मेरी क्युरी। पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? योग्य उत्तर आहे तोरणा। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला। पुढे पहा, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस। सुभाषचंद्र बोस। पुढे पहा, सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे शुक्र। सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र। पुढे पहा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्राचे लोकसंगीत आहे? योग्य उत्तर आहे पोवाडा। आपल्या महाराष्ट्राचं जे काही लोकसंगीत आहे ते कोणतं आहे? पोवाडा। पुढे पहा, महर्षी कर्वे यांनी समता संघ कधी स्थापन केला? समता संघ। योग्य उत्तर आहे 21 एप्रिल 1944। लक्षात ठेवा, समता संघाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर महर्षी कर्वे यांनी केली। कधी केली? 21 एप्रिल 1944। पुढे पहा, नाशिक मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। नाशिक मुंबई या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे? योग्य उत्तर आहे कसारा। कसारा। पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे जाईबाई चौधरी। जाईबाई चौधरी। महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? योग्य उत्तर आहे शेकरू। महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू। पुढे पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं विभाजन कधी झालं? योग्य उत्तर आहे
सन 1907. 1907. पुढे पहा, देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? तर पहा, योग्य उत्तर आहे नंदादीप. नंदादीप. पुढे पहा, महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते? योग्य उत्तर आहे 24वे. महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे 24वे तीर्थकार होते. पुढे पहा, भारत छोडो चळवळीत डॅश डॅश यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. योग्य उत्तर आहे नाना पाटील. लक्षात ठेवा, सातारा या ठिकाणी समांतर सरकार स्थापन केले. कोणी? नाना पाटील यांनी. कोणत्या चळवळीत? तर भारत छोडो चळवळीत. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 5 वर्ष. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्ष. पुढे पहा, पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. पर्याय पहा, महाड, वाई, महाबळेश्वर, नाशिक. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे, तर वाईचे स्थान आहे. लक्षात ठेवा. कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? योग्य उत्तर आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. पुढे पहा, कन्या हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? कन्या. योग्य उत्तर आहे संस्कृत भाषेतील शब्द आहे. कन्या हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? योग्य उत्तर आहे बिहार. लक्षात ठेवा, नालंदा विद्यापीठ बिहार राज्यात होते. पुढे पहा, चंद्रगुप्त मौर्य यांना सैन्य मार्गदर्शन कोणी केले? चंद्रगुप्त मौर्य यांना सैन्य मार्गदर्शन कोणी केले? योग्य उत्तर आहे चाणक्य. चाणक्य. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कुठे आकारास येत आहे? मिहान. योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर. पुढे पहा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. पुढे पहा, गया हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? गया हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? योग्य उत्तर आहे निरंजना नदी. निरंजना नदी. पुढे पहा, भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे डॅश डॅश. पर्याय पहा, विचार करा. भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे काय? तर संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक. लक्षात ठेवा, संसदेच्या दोन्ही गृहांनी संमत केलेले व राष्ट्रपतींनी मान्यता दिलेले विधेयक म्हणजेच काय? भारतीय संसदेने संमत केलेला कायदा. पुढे पहा, चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? चांगदेव पासष्टी. योग्य उत्तर आहे संत ज्ञानदेव. संत ज्ञानदेव. पुढे पहा, दलित हित मातांचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण? दलित हित मातांचे कल्याण, बालविवाहास विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण? योग्य उत्तर आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले. पुढे पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. विद्यार्थी मित्रांनो पहा, हे माझे पुस्तक आहे. हे माझे पुस्तक आहे. माझे
या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. आता विभक्ती कोणती आहे तर लक्षात ठेवा, माझे. माझे जर झे हे प्रत्यय असेल तर कोणती विभक्ती असते? षष्ठी विभक्ती असते. लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, षष्ठी विभक्ती. पुढे पहा, बंगालची फाळणी कोणी केली? बंगालची फाळणी कोणी केली? योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन याने केली. मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते? योग्य उत्तर आहे 206. 206. पुढे पहा, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे तो तमिळनाडू राज्याचा आहे. पुढे पहा, वंश ओळखण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? वंश ओळखण्यासाठी कशाचा उपयोग होतो? योग्य उत्तर आहे DNA. DNA. पुढे पहा, दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? योग्य उत्तर आहे हम्पी. कोणती? हम्पी. पुढे पहा, टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? टोकियो हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, सुमिदा. पुढे पहा, पिवळी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनात वाढ. लक्षात ठेवा, जर असा प्रश्न आला की पिवळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर तेलबिया उत्पादनात वाढ. पुढे पहा, गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे तर कांदा उत्पादनात वाढ. जर प्रश्न विचारला गेला की खालीलपैकी गुलाबी क्रांती कशाशी संबंधित आहे तर कांदा उत्पादनात वाढ. पुढे पहा, भारताचं आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत असते? भारताचे आर्थिक वर्ष कधीपासून कधीपर्यंत असते? योग्य उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च. पुढे पहा, म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे? म्यानमार या देशातील प्रमुख धर्म कोणता आहे तर बौद्ध. बौद्ध. पुढे पहा, वन कुसवडे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? वन कुसवडे पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा. सातारा. पुढे पहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे अकोला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. पुढे पहा, मांजरा पठार हे बीड जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? पहा, मांजरा पठार हे बीड जिल्ह्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे पाटोदा तालुका. लक्षात ठेवा, पाटोदा नावाचा तालुका आहे, बीड जिल्ह्यात आहे आणि हेच मांजरा पठार या पाटोदा तालुक्यात आहे. पुढे पहा, अरण्य हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? अरण्य. योग्य उत्तर आहे संस्कृत. अरण्य हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? योग्य उत्तर आहे सुंदरबन. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन. पुढे पहा, महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न पहा, उपसरपंचाची सरपंच म्हणून निवड झाल्यास डॅश डॅश काय होईल? उपसरपंचाचे पद तसेच राहील, उपसरपंचाचे पद रिक्त होईल, उपसरपंच पद रिक्त कधीच होणार नाही आणि उपसरपंचाची निवड सरपंच म्हणून करता येत नाही. काय उत्तर असणार आहे तर पहा, उपसरपंचाची सरपंच म्हणून निवड झाल्यास उपसरपंचाचे पद रिक्त होईल. 2 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे.
लक्षात ठेवा, जेव्हा उपसरपंच सरपंच म्हणून त्याची निवड होईल तेव्हा जे काही उपसरपंच पद असणार आहे ते काय होणार आहे, रिक्त होणार आहे. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे? तर पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा गोवा राज्याशी संलग्न आहे. पुढे पहा, महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. लक्षात ठेवा, महाराष्ट्र हरित क्रांती जनक वसंतराव नाईक. पुढे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विधिमंडळ कशा प्रकारचे आहे? कशा प्रकारचं आहे? तर द्विगृही आहे. कसे आहे? द्विगृही. पुढे पहा, जीवनसत्व B12चे रासायनिक नाव काय आहे? B12 रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन. तोंडी पाठ करून ठेवा, B12 सायनोकोबाल्मिन. पुढे पहा, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे 1996. 1996. पुढे पहा, भुजंग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? भुजंग. पहिला पर्याय आहे सर्प, दुसरा पर्याय साप आणि तिसरा पर्याय अही. विद्यार्थी मित्रांनो, सर्प, साप, अही आणि भुजंग हे सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. साप म्हणजे सर्प, साप म्हणजे अही आणि साप म्हणजे भुजंग. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढे पहा, अनल या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? नाही असं म्हटलेलं आहे. पर्याय पहा, विस्तक, पावक, अग्नी आणि यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, विस्तव हा शब्द अनल या शब्दाला समानार्थी आहे, बरोबर आहे. कारण विस्तव म्हणजेच अनल. पावक हा शब्द समानार्थी आहे आणि अग्नी हा शब्द समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता शब्द समानार्थी नाही असं म्हटलेलं आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच हे तीनही पर्याय अनल या शब्दाला समानार्थी आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला काय विचारलं आहे, कोणता शब्द समानार्थी नाही? तीनही शब्द समानार्थी आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.